काका या अभिनंदन अभिनंदन आणि तुमच्या नाट्य संमेलनाला शुभेच्छा. पत्रकार दिनानिमित्त माझा सन्मान प्रशासनाच्या वतीने केला त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. माननीय नितीन काका, जिल्हाधिकारी महोदय, SP महोदय, मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, स्वागतात संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी, सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, यूट्यूब मीडिया, सर्व क्षेत्रातील मीडियांचे सन्माननीय उपस्थित प्रतिनिधी, काका म्हणजे तसं जिल्ह्याच्या वतीनं आपला सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक मनापासून शुभेच्छा. प्रशासनाला, लोकप्रतिनिधीला नेहमीच चांगल्या गोष्टीसाठी आमचा जिल्ह्यातला मीडिया ही मदत करत असतो. हा अनुभव ह्या जिल्ह्यातला आहे आणि उज्ज्वल परंपरा जशी राजकीय दिग्गज नेतृत्व देण्याची जिल्ह्याला आहे, तसंच पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा दिग्गज मोठे मोठे नेते मग पूर्वीचे भाऊसाहेब रामोदरकार, भाऊसाहेब जाधव असतील, सुरेश पळणीकर असतील किंवा आणखी ज्येष्ठ जुने काही पत्रकार ज्यांनी खूप चांगलं काम त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये फक्त पेपरच होता त्यावेळी, बाकी कुठला मीडिया नसायचा. म्हणजे काल काय जिल्ह्यात घडले हे दुसऱ्या दिवशी पेपर वाचल्यावरच करायचे. आता कुठे काय घडले ते दुसऱ्या मिनिटाला व्हॉट्सअप काढतो, ती मीडिया काढतो, दासाहेब असं झाले, त्यामुळे लगेच समजतं. त्या काळात काम करणाऱ्या आपल्या जिल्ह्यातली खरंच जुनी जी मंडळी होती त्यांचं आज आवर्जून आठवण केली पाहिजे. कलेक्टर साहेबांनी संक्षिप्त अहवाल नाट्य संमेलनात, साहित्य संमेलनाचा त्यांच्या भाषणामधून आता दिला. विनोदचा विस्तृत अहवाल यायच्या अगोदर आणि गर्दीचा तो उपचार सगळ्यांनी पाहिला. त्यामुळे खूप चांगला इव्हेंट झाला, चांगला कार्यक्रम झाला. सगळ्या पत्रकारांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता. आज पत्रकार दिनाच्या आपल्या सर्वांना जिल्ह्याच्या वतीनं, जिल्ह्यातील सर्व सहकारी माझ्या लोकप्रतिनिधींच्या वतीनं, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पत्रकार बांधवांचं असंच सहकार्य जिल्हा प्रशासन पुढे चालवताना, जिल्ह्यातील लोकहिताची कामं करताना राहावं. पत्रकारांचे सुद्धा बांधवांचे काही समस्या असतील किंवा जे काही सकारात्मक विषय प्रशासनाकडे किंवा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असतील, जरूर हक्कानं आपण सांगा. आपण नक्कीच समन्वयातनं हातात घालून जिल्ह्यात काम करून एक उज्ज्वल परंपरा जिल्ह्याची जी आहे ती अशीच कायम ठेवू, एवढ्याच भावना पत्रकार दिनानिमित्त व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपल्याला हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.